जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे नक्षलवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली देण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 14ही तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी जाहीर केले होते। त्यांच्या या आवाहनाला साथ देत जिल्ह्यातील द पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने डॉक्टर निकम यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला। पॉवर ऑफ मीडिया ही पत्रकारांची देशव्यापी संघटना म्हणून संपूर्ण भारतवर्षामध्ये कार्यरत आहे। अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर 14ही तहसील पातळीवर पॉवर ऑफ मीडियाची कार्यकारिणी ही कार्यरत आहे। सुमारे 700 पत्रकारांची अखंड चमू अव्याहतपणे समाजामध्ये जागृती करण्यासाठी झटत आहे। अमरावतीसह धारणी, चिखलदरा, परतवाडा, मोर्शी, चांदूर बाजार, तिवसा, धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर आणि वरुड इत्यादी सर्वच ठिकाणी पॉवर ऑफ मीडिया कार्यरत आहे। अमरावती जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला किंवा 14 तारखेला शासकीय सुट्टी आल्यास त्याचे दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा डॉक्टर श्यामसुंदर यांचा मानस होता। त्यांचा हा जो संकल्प अतिशय सुयोग्य तसेच समाजाशी बांधिलकी जपणारा आहे। या संकल्पामागे पॉवर ऑफ मीडियाच्या सर्व सदस्यांना कार्य करण्याची प्रामाणिक इच्छा होती। जिल्हा सामान्य रुग्णालय, रक्तपेढी आणि पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला तर एक मोठी चळवळ उभी राहील आणि प्रसार माध्यमांमुळे त्याला व्यापक प्रसिद्धी मिळून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असे हे कार्य होईल। अशा प्रकारचे निवेदन पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड यांचे नेतृत्वामध्ये तसेच पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, शहराध्यक्ष सुरेंद्र बिस्ने, महिला शहराध्यक्ष मंजू ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ढोके, शहर उपाध्यक्ष प्रवीण शेगोकार, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास मामा सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुभाष कोटेचा, नांदगाव खंडेश्वर येथील निकेत ठाकरे, नितीन जाधव तसेच चांदूर रेल्वेचे राजीव शिवनकर, नांदगाव खंडेश्वरचे अमोल दांडगे, विदर्भ सदस्य डॉक्टर कुशल लोटे, अमोल नानोटकर, बडनेरा टाइम्सचे शोएब खान आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यावेळी उपस्थित होते। पॉवर ऑफ मीडियाच्या या शिष्टमंडळाने डॉक्टर निकम यांची भेट घेऊन हे रक्तदान शिबिर पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त तत्वावधानाने घेण्यात यावे अशी विनंती केली आणि डॉक्टर निकम यांनी तात्काळ ही मागणी मंजूर करून जिल्ह्यातील सर्वच उपजिल्हा तथा ग्रामीण रुग्णालयांना तसे आदेश सुद्धा दिलेत। या रक्तदान शिबिराचे मुहूर्त डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जन्म तालुका असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथून करण्याचा मानस सुद्धा यावेळी द पॉवर ऑफ मीडिया संघटनेने व्यक्त केला आहे। देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म तालुका असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पॉवर ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने संयुक्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि या सर्व रक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून करण्यात येत आहे। डॉक्टर निकम यांना निवेदन देताना येत्या 14 मार्च रोजी हे भव्य दिव्य शिबिराची सुरुवात डॉक्टर निकम यांच्या शुभ हस्ते 14 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे सकाळी आयोजित करण्यात आल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले। पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा आणि ग्रामीणच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक निकम यांना जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पॉवर ऑफ मीडियाने अशी त्यांना एक त्या निवेदनामधून विनंती केलेली आहे की दर महिन्याच्या 14 तारखेला किंवा 14, 15, 16 या 3 दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात यावं असा जो जिल्हा शल्यचिकित्सकांचा संकल्प होता त्याला अनुसरून पॉवर ऑफ मीडियाला त्यांनी होकार भरलेला आहे आणि पॉवर ऑफ मीडिया आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त तत्वावधानाने अमरावती जिल्ह्यातल्या 14 तालुक्यांमध्ये हे शिबिर राबविण्यात येणार आहे। उन्हाळ्यातल्या अडचणींना बघता उन्हाळ्यामध्ये रक्ताची जी अडचण जाणवते त्याला तोडगा काढण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयास आहे। सोबतच सुमारे 700 पत्रकार या 14 तालुक्यांमध्ये पॉवर ऑफ मीडियाचे 700 पत्रकार आणि वृत्तवाहिनीचे काही बातमीदार, वृत्तपत्र स्तंभ लेखकांशी काही जी लोक जी मंडळी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाना पूरक आहेत अशा सर्वांची ही संघटना आहे। या 700 लोकांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात येणार आहे।
तरी सर्व पत्रकार बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याच्या काही दिवस आधी किंवा काही दिवस नंतर त्यांनी सहकुटुंब आपल्या आरोग्याची चाचणी करून घ्यावी ही नम्र विनंती। जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर जिल्हा शल्यचिकित्सक निकम साहेब यांच्याशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये यशस्वी बोलणं झालं की ते अशा प्रकारे आहे की यानंतर दर महिन्याला 14 तारखेला प्रत्येक तालुक्याला रक्तदान शिबिर घ्यायचं आणि त्या शिबिरामध्ये स्वतः डॉक्टर साहेब आणि पॉवर ऑफ मीडिया हे उपस्थित राहतील आणि जास्तीत जास्त लोकांना त्या रक्तदानाचा लाभ मिळेल। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचप्रमाणे फ्री चेकअप सुद्धा आपण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मार्फत ते सुद्धा करण्याचं ठरलेलं आहे आणि याचा जनतेने लाभ घ्यावा। VCN न्यूज ब्युरो अमरावती।